Disclaimer. This video is made only for education and information purpose. I am not a SEBI registered investment advisor. Market Month on Marathi YouTube channel does not provide any buy or sell recommendation. Stock market investments are subject to market risks. Please consult your financial advisor or do your own research before investing. तर नमस्कार मित्रांनो, मार्केट मंथन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या पहिले आपण एकदा डिस्क्लेमर देऊन देऊ की आपण या लेवल्स ज्या आहेत त्या आपण डिस्कस करतो फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी, आणि आपल्या लेवल्स कशा वर्क होतात ना, ह्या गोष्टीचं फक्त एकदा तुम्ही बॅक टेस्ट करा, व्हिडिओज बघा, त्यानंतर तुम्हाला गोष्टी क्लिअर होऊन जातील. ठीक आहे. आता मित्रांनो, आपण अशा लेवल्स देतोय ज्या लेवल्स मार्केटमध्ये प्रॉपरली वर्क करतात. ठीक आहे. तुम्ही जर बघितलं तर आजचं सेशन सुद्धा आपल्या लेवलकडेच ट्रेड करत होतं आणि तिथून मार्केट एकदा खाली आलं, तिथून वर गेलं, परत तिथून खाली आलं. ठीक आहे. आता उद्यासाठीचं सेशन कसं राहणार आहे. ठीक आहे. बघा मित्रांनो, ज्या वेळेस मार्केटमध्ये ना एवढी रॅली येते ना, एकदम वन साइड रॅली, ज्याच्यामध्ये एकही म्हणजे ग्रेड कॅन्डल नाहीये, अशी एकही रेड कॅन्डल नाही, अशी जेव्हा रॅली येते ना मित्रांनो, तेव्हा म्हणजे कन्सिडर करायचं की मार्केटमध्ये एक साइडवेज मोमेंटम येऊ शकते. ठीक आहे. ॲज अ लॉंग टाइम फ्रेमला. ठीक आहे. जर तुम्ही शॉर्ट टाइम फ्रेमला गेलात 1 मिनिट, 3 मिनिट किंवा 5 मिनिटला जर गेला तर तुम्हाला गोष्टी इथं स्कॅल्पिंगच्या भेटतील. पण लॉंग टाइम फ्रेमच्या पर्स्पेक्टिव्हने जर तुम्ही बघितलं तर मार्केट एक शार्प रॅली करत नाही. ठीक आहे. मार्केट एक झोनमध्ये अटकलेलं असतं. मित्रांनो, जर तुम्ही बघितलं तर मार्केटमध्ये एक स्ट्रेट रॅली झाली आणि मार्केट आता एका रेंजमध्ये थांबलेलं आहे. ठीक आहे. रेंजमध्ये थांबत असताना मित्रांनो, मार्केट ऑलरेडी किती टॅप केलेलं आहे ते तुम्हाला एकदा सांगतो. मार्केटने ऑलरेडी हा तुमचा एक टॅप झाला, हा सेकंड टॅप झाला, हा थर्ड टॅप झाला. ठीक आहे. म्हणजे ऑलरेडी मार्केट 3 टॅप घेऊन बसलेला आहे. याला आपण म्हणतो ट्रिपल टॉप. ठीक आहे. या चार्ट पॅटर्नला आपण म्हटलं जातं ट्रिपल टॉप. ठीक आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल काय म्हणायचं मला. ओके. तर तर ट्रिपल टॉप होतो ना मित्रांनो, तेव्हा पॉसिबल असतं की मार्केटमध्ये एक डाऊन साइड मूव्ह येऊ शकतो. ठीक आहे. ओके. आता डाऊन साइड मूव्ह जरी आला ना, तरी आपल्याकडे एक असा एक झोन आहे की तिथून मार्केट एकदम प्रॉपरली आता रिव्हर्स होण्यासाठी रेडी आहे. ठीक आहे. आता जर इन केस आपण ते 15 मिनिटला डिस्कस करू. ठीक आहे. हरकत नाही. तुम्ही ट्रेंड बघितला, ट्रेंड आता आहे बुलिश नंतर मार्केट थांबलेलं आहे. मार्केट आता एक फ्युएल जे असेल ते कलेक्ट करेल. मार्केट फ्युएल कसं कलेक्ट करेल की ऑलरेडी या रेजिस्टन्स पासून किंवा या ट्रेंड लाईन पासून मार्केट डाऊन साइडला होतं, शार्प डाऊन साइडला होतं. तर कदाचित मार्केट इथं फेक ब्रेकआउट देऊ शकतो. ठीक आहे. ब्रेकडाऊन देऊ शकतो, जेणेकरून एक मार्केटला फ्युएल भेटेल, लिक्विडिटी भेटेल आणि इथून मार्केट वर जायला रेडी होऊ शकतं. ठीक आहे. असं आपण एक व्ह्यू धरून चालू. आता जर तुम्ही 1 अवरच्या चार्टवर आपण काही गोष्टी डिस्कस, म्हणजे 1 अवरवर एवढ्या काही गोष्टी क्लिअर होत नाही. 15 मिनिटला गेलो तर 15 मिनिटला गोष्टी क्लिअर होतात. ठीक आहे. आता तुम्ही बघितलं वन डेच्या टाइम फ्रेमवर चांगली कॅन्डल बनलेली आहे बुलिश साईडची. ठीक आहे. मार्केट एक शार्प अपसाईडला गेलंय. आता मार्केट होल्ड करतंय, इथून मार्केट कदाचित वर जाण्यासाठी जाऊ शकतं. ठीक आहे. जर तुम्ही आलात 15 मिनिट टाइम फ्रेमला, तर 15 मिनिट टाइम फ्रेमला काही गोष्टी अजून जास्त क्लिअर होतील. आता जर तुम्हाला इथे एक गोष्ट दिसेल, ठीक आहे, तुम्हाला आता इथे एक गोष्ट दिसेल की जोपर्यंत मार्केट, आता कदाचित मार्केट इथंच ओपन होऊ द्या, तर तुम्ही ट्रेड करू नका. ठीक आहे. माझं सजेशन राहील, ट्रेड करू नका, किंवा ट्रेड करत असणार तरी ते साधारण 1 मिनिट किंवा 3 मिनिटाच्या स्कॅल्पिंग बेसवर ट्रेड करा. ठीक आहे. ओके. आता यामध्ये तुम्ही जर बघितलं तर आपल्याकडे हा एक झोन आहे आणि त्याच्या खालीच एक सपोर्ट लेवल आहे. ठीक आहे. जर कदाचित मार्केट ओपन होतंय फ्लॅट, मार्केट खाली येतं, याला ब्रेक करतंय, तर मार्केट शार्पली इथं जाऊ शकतं. मार्केट इथं येऊन मग मार्केट इथं एक बुलिश कॅन्डल तयार करून मार्केट रिव्हर्सल प्लॅन करू शकतं. ठीक आहे. बरोबर. बुलिश कॅन्डल कोणती, मग तुमची इथं एक हॅमर येते. ठीक आहे. तुमची नंतर इथं तुमची एक येते इन्व्हर्टेड हॅमर येते. ठीक आहे. ह्या ज्या कॅन्डल आहेत त्या तुम्हाला इथं दिसायला मिळतील. ठीक आहे. बघायला मिळतील. कदाचित मार्केट इथूनही रिव्हर्स होऊ शकतं किंवा इथून रिव्हर्स होऊ शकतं. ठीक आहे. ते तुमचं, आपण ते अकॉर्डिंग उद्या मॉर्निंगमध्ये लाईव्हमध्ये कसं काय वर्क होतं त्यानुसार आपण बघणार आहोत. ठीक आहे. आता यामध्ये जर बघितलं तुम्ही कॅन्डलची जर सायकॉलॉजी बघितली तर तुम्हाला ऑलरेडी एक वीक दिसते, इथे एक वीक दिसते, इथे एक वीक दिसते. ठीक आहे. इथे एक वीक दिसते, इथं सुद्धा एक वीक दिसते, ॲट द एंडला सुद्धा इथं वीक दिसते. ठीक आहे. कदाचित मार्केट उद्या एक गॅप अप, म्हणजे साधारण एक 10, 15, 20 पॉईंटचा गॅप अप देऊ शकतं. ठीक आहे. जर इन केस डीप निफ्टीने सपोर्ट केला तर थोडं लॉंग साईडला पण तुम्ही एक गॅप अप बघू शकता. ठीक आहे. तर उद्याचा प्लॅन एवढाच राहणार आहे मित्रांनो. जर इथं येईल, इथून रिव्हर्स होऊ शकतं तेव्हा प्लॅन करा. इथं येईल, इथं रिव्हर्स होतं तेव्हा प्लॅन करा. कुठपर्यंत? फक्त या लेवलपर्यंत. आता जोपर्यंत आपल्याला ही ट्रेंड लाईन ब्रेक होताना दिसत नाही. ठीक आहे. जर इन केस, आता बघा, जर इन केस ही ट्रेंड लाईन ब्रेक होते आणि परत जर क्लोजिंग खाली होते तर वेट करा. कारण ऑलरेडी आपल्याकडे एक स्विंग भेटलेला आपल्याला. या स्विंगच्या वरती जोपर्यंत कॅन्डल ब्रेक होऊन ती क्लोज करत नाही तोपर्यंत आपण वरच्या साईडचा प्लॅन करणार नाही. सिंपल आहे. या झोनपासून मार्केट याच्या 50% पासून रिव्हर्स होऊ शकतं किंवा मार्केट याला तोडू पण शकतं उद्याच्या सेशनमध्ये. ठीक आहे. पण मार्केटमध्ये उद्याचं सेशन सुद्धा कदाचित जर साईडवेज गेलं ना, तर मार्केटला एक फ्युएल भेटून जाईल चांगल्या पद्धतीचं, जेणेकरून मार्केट वर जायला रेडी होऊ शकतं. ठीक आहे. तर हे आपलं निफ्टीचं जे ॲनालिसिस होतं, शॉर्ट ॲनालिसिस होतं, ते आपण आज डिस्कस केलेलं आहे. थोडा बाहेर आहे मी, बाहेर आहे त्या कारणास्तव मी थोडं जास्त लाईव्ह घेऊ शकलो नाही, जास्त व्हिडिओ बनवू शकलो नाही. पण हे अप्रॉक्स आपलं सेशन आहे जे आपण डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे. आपल्याकडे आहेत लेवल्स सगळ्या आपल्या ज्या आहेत त्या वर्किंगमध्येच आहेत. फिप जर ड्रॉ केली तर फिपमध्ये तुम्ही जर बघितलं
मध्ये जर बघितलं तुमच्याकडे 0.6 बघा आता बघा असं असतं मित्रांनो. ठीक आहे. तुमच्याकडे आज एक उद्याच्या सेशनमध्ये 0.6 ची लेवल आहे ही जी आपण झोन म्हणून मार्क केलेली आहे. ठीक आहे. इथून कदाचित मार्केट रिव्हर्स होऊ शकतं किंवा एक पॉसिबिलिटी बनू शकते की मार्केट टेस्ट करायला येईल 0.5. ठीक आहे. मार्केट 26,050 ठीक आहे. 26,050 ही लेवल टेस्ट करायला येऊ शकतं. ठीक आहे. असं डाऊन साईडला येऊ शकतं. इथून कदाचित मार्केट रिव्हर्स होऊ शकतं किंवा एक पॉसिबिलिटी आहे इथून मार्केट रिव्हर्स होऊ शकतं. पण जोपर्यंत ही ट्रेंड लाईन ब्रेक होत नाही ना मित्रांनो, तोपर्यंत तुम्ही अप साईडला प्लॅन करू नका. ठीक आहे. थोडं व्होलाटाईल राहील मार्केट. बघून घ्या. आजचंच मार्केट एक चॉपी मार्केट होतं, व्होलाटाईल मार्केट होतं. त्यानुसार तुम्ही प्लॅन करू शकता उद्याच्या सेशनमध्ये. ठीक आहे. तर हे आपलं एक निफ्टीचं एक सिंपल प्रेडिक्शन लेवल्स आहेत. सगळ्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. तुम्हाला चार्ट पॅटर्न सुद्धा एकदा मी दाखवून देतो कसं असतं ते. ठीक आहे. 1 मिनिट. तर मित्रांनो तुम्हाला चार्ट पॅटर्न दाखवतो मी. तुम्ही बघू शकता इथं ना आपल्याकडे 2 चार्ट पॅटर्न इथं येत आहेत. ठीक आहे. एक आहे तुमचं बुलिश रेक्टँगल आणि अजून एक खाली आहे तुम्हाला ते पण दाखवतो. ठीक आहे. बघा आपला सिनेरिओ कसा आहे, मार्केट आलेलं आहे वरती. ठीक आहे. मार्केट करतंय कन्सॉलिडेट आणि मार्केट या ठिकाणाहून बाउन्स बॅक घेऊ शकतं. ठीक आहे. आपलं हे आपण डिस्कस केलं होतं. ठीक आहे. हा तुमचा आहे बुलिश कॅन्डल. ठीक आहे. सॉरी बुलिश रेक्टँगल. आणि जर तुम्ही बघितलं तर हे बघा इथं बघा ट्रिपल टॉप. ठीक आहे. हे झालं तुमचं ट्रिपल टॉप. तुम्ही इथं डायग्राममध्ये बघू शकता. मला पीडीएफ लागली तर मला सांगा, मी तुम्हाला शेअर करतो. ठीक आहे. ही तुमची आहे ट्रिपल टॉप. या ट्रिपल टॉपमध्ये पण कदाचित मार्केट खाली येऊ शकतं. पण मार्केटमधून तुम्ही जर बघितलं मार्केटमध्ये तर मार्केटमधून ना ठीक आहे. या ठिकाणी कसं म्हटलेलं बघा, या ठिकाणाहून सर्टन पॉईंटवरून मार्केट बाउन्स बॅक घेताना दाखवते असं म्हणता येते, राईट. तुम्हाला एकदा मी इथं दाखवतो. कदाचित बघा मार्केटमध्ये मार्केट आलं, थांबलंय, होल्ड करते आणि मार्केट आता इथं येऊन मार्केट बाउन्स बॅक द्यायला रेडी आहे. कारण बघा तुम्ही कॅन्डल एकदा बघून घ्या. ठीक आहे. ही कॅन्डल बघून घ्या. हॅमर टाइप कॅन्डल बनलेली. पण कदाचित थोडं रिव्हर्स झालं तर इथून मार्केट चांगल्या पद्धतीने रॅली देऊ शकतो. ठीक आहे. असा आपला आजचं सेशन. याच्यामध्ये आपण FIDच्या काही गोष्टी ज्या आहेत राहिलेल्या PCR FID आहेत त्या आपण बघणार नाही आहोत. उद्याच्या सेशनमध्ये नक्कीच बघू आपण. थोडं बाहेर आहे मी त्या कारणास्तव. ठीक आहे. हरकत नाही मित्रांनो. तर कीप लर्निंग, कीप ग्रोइंग गाईज. 1 तारीख आहे आज. आजपासून तुम्ही एक ट्रेडिंगमध्ये नवीन करिअर किंवा साईड इन्कम म्हणून ट्रेडिंगकडे बघू शकता. ठीक आहे. तर हरकत नाही. लर्निंग करा चांगल्या पद्धतीने आणि ग्रो करा. ठीक आहे. थँक्यू गाईज.